नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि महाटेटच्या भावी शिक्षकांनो, मराठी वर्गामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. होय, स्वागत आहे. आजचा आपला हा क्लास ना एकदम जबरदस्त आणि माहितीपूर्ण असणार आहे. आपण 8वीच्या भूगोलाच्या बालभारती पुस्तकातील स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या प्रकरणाचा हा पहिला भाग पाहतोय. अगदी बरोबर. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा बरं का, या चॅप्टरच्या महत्त्वाच्या PDF नोट्स आणि प्रॅक्टिससाठी क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर वही पेन घेऊन बसा, कारण आज आपण महाटेटला नेमके कसे लॉजिकल प्रश्न येतात ते एकदम बेसिक लेवलपासून सोप्या उदाहरणांसह समजून घेणार आहोत. होस्टू, तर आज आपण नेमके काय काय बघणार आहोत? सूर्य आणि सावलीचा खेळ, पृथ्वीचे परिवलन, वेळेचं गणित, AM/PM म्हणजे काय, आणि शेवटी महाटेटचे सराव प्रश्न. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. सगळ्यात आधी वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, सूर्य, सावली आणि आपण. आता विचार करा, प्राचीन काळी लोक वेळ कशी मोजत असतील बरं? ते निसर्गाच्या ह्या घड्याळाचाच वापर करायचे. आता इथे बघा, सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एका खांबाची सावली कशी बदलते ते दिसून येतंय. महाटेटमध्ये अशाच बारीक-सारीक निरीक्षणांवर प्रश्न येतात बरं का. माझा तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे. सांगा पाहू, सर्वांत आखूड सावली नेमकी कोणत्या वेळी असते? चला, तुमचं उत्तर पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता लिहा. बरं, ज्यांनी दुपारी 12 हे उत्तर दिलंय ना, त्यांचं अगदी 100% बरोबर. दुपारी 12 वाजता सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो, त्यामुळे सावली सर्वात आखूड पडते. आणि भूगोलाच्या भाषेत सांगायचं तर यालाच आपण मध्याह्न म्हणतो. जेव्हा सूर्य आकाशात सर्वोच्च स्थानी असतो ना, तेव्हा त्या ठिकाणची वेळ दुपारचे 12 वाजले असं मानलं जातं. आणि याच मध्यान्हाच्या संदर्भाने ठरवलेली वेळ म्हणजेच आपली स्थानिक वेळ. होस्ट 2, आता जाऊया दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेकडे, पृथ्वीचे परिवलन आणि वेळ. होस्ट 1, आता थोडं सायन्स समजून घेऊया. यातली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे आपली पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हे तर तुम्हाला माहीत असेलच. हो, आणि जशी पृथ्वी फिरते तसतशी पश्चिमेकडील रेखावृत्ते हळूहळू सूर्यासमोर येतात आणि पूर्वेकडील रेखावृत्ते अंधारात जातात. म्हणजेच जे ठिकाण पूर्वेकडे आहे तिथे सूर्योदय आधी होतो आणि पश्चिमेकडे सूर्योदय नंतर होतो. एकदम सोपं आहे ना? होस्ट 1, आता यामागचं गणित नीट समजून घ्या. महाटेट देणाऱ्यांनो, इकडे विशेष लक्ष द्या. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला, म्हणजे 360 अंश फिरायला साधारण 24 तास लागतात. होस्ट 2, जर 360 अंश पूर्ण करायला 24 तास लागतात, तर एका तासात पृथ्वी किती फिरते? 360 भागिले 24 म्हणजेच 15 अंश. आता एका तासात असतात 60 मिनिटे. मग 60 भागिले 15 केलं तर उत्तर येतं 4 मिनिटे. होस्ट, ही 4 मिनिटे खूप खूप महत्वाची आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकी 1 अंश अंतरावरील स्थानिक वेळेत बरोबर 4 मिनिटांचा फरक पडतो. अगदी बरोबर. हे एक सुवर्णसूत्र आहे. 1 अंशाचा फरक म्हणजे वेळेत 4 मिनिटांचा फरक. हे सूत्र अगदी डोक्यात फिट बसवा, कारण पुढची सगळी गणितं ह्याच एका सूत्रावर अवलंबून आहेत. पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना. मित्रांनो, जर तुम्हाला या लेक्चर्सचा फायदा होत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. ती फक्त 59 रुपये आणि 119 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. होय, आणि भूगोलाच्या या आधीच्या सर्व प्रकरणांच्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, किंवा तुम्ही आमची प्लेलिस्ट चेक करू शकता. चला, आता पुन्हा आपल्या वेळेच्या गणिताकडे येऊया. तर आता आपला तिसरा विभाग, वेळेचे गणित, प्रत्यक्ष समजून घेऊ. होस्ट 2, हां, घ्या एक उत्तम लॉजिकल रिझनिंगचा गेस क्वेश्चन. समजा इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जर ग्रीनिचला म्हणजेच मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील, तर मशादमध्ये किती वाजले असतील? होस्ट 1, तुम्ही आत्ताच जे 4 मिनिटांचं सूत्र शिकलंय ना, तेच इथे वापरायचं आहे. तुमचं कॅल्क्युलेशन पटकन कमेंट्समध्ये लिहा बरं. बघूया कोणाचं उत्तर आधी येतंय. ओके, तर बघूया उत्तर. ग्रीनिच म्हणजे 0 अंश आणि मशाद म्हणजे 60 अंश पूर्व. फरक कितीचा झाला? 60 अंशांचा. एका अंशाला 4 मिनिटे, तर 60 गुणुले 4 बरोबर 240 मिनिटे. 240 मिनिटे म्हणजेच 4 तास. आता मशाद पूर्वेकडे आहे, त्यामुळे तिथे वेळ नक्कीच पुढे असणार. म्हणजे दुपारच्या 12 मध्ये 4 तास मिळवले की उत्तर येतं संध्याकाळचे 4 वाजले असतील. आलं ना लक्षात? होस्ट 2, आता आपला चौथा विभाग, AM आणि PM म्हणजे नेमकं काय ते बघूया. होस्ट 1,
आपण वेळ तर काढली, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती लिहितात कशी? मध्यरात्रीपासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंतची वेळ आपण इंग्रजीत AM म्हणजेच अँटेमेरिडियम अशी लिहितो. सोप्या भाषेत मध्यान्हापूर्वीची वेळ. आणि दुपारच्या 12 नंतर म्हणजेच मध्यान्हानंतर जेव्हा सूर्य पुढे सरकतो तेव्हा दुपारचे 12 ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ आपण PM म्हणजे पोस्ट मेरिडियम अशी दाखवतो. अगदी बेसिक आहे, पण खूप महत्वाची माहिती आहे. होस्ट, आता थोडा विचार करा. जगात एकाच वेळी किती वेगवेगळे व्यवहार चालू असतात. ग्रीनिचला दुपारचे 12 वाजलेत, लोक मस्त जेवत आहेत. पण त्याचवेळी तिकडे पूर्वेकडे जपानमध्ये रात्र झालीये आणि लोक झोपलेत, तर इकडे पश्चिमेकडे अमेरिकेत सकाळ झालीये आणि मुलं शाळेत जात आहेत. पृथ्वी गोल असल्यामुळे आणि परिवलनामुळे एकाच वेळी जगात वेगवेगळ्या स्थानिक वेळा असतात. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या 5व्या विभागाकडे, महाटेट सराव प्रश्न. चला तर मग रॅपिड फायर राऊंड सुरू करूया. मागील वर्षांच्या आधारावर हा पहिला प्रश्न. जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात? डोकं चालवा आणि पटकन उत्तर सांगा बरं. आणि याचं अचूक उत्तर आहे 360 स्थानिक वेळा. कारण अगदी साधा आहे. पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्ते आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी स्थानिक वेळ असते. म्हणून 360 स्थानिक वेळा. ज्यांनी हे उत्तर बरोबर दिलं त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. हो. आता दुसरा लॉजिकल प्रश्न. एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? मगाशी आपण जे गणित सोडवलं होतं ना, तेच इथे आठवा. उत्तर आहे 15 रेखावृत्ते. बरोबर, कारण 24 तासात 360 अंश, तर एका तासात 360 भागिले 24 म्हणजे 15 अंश. हे आकडे आता तुमच्या कायम लक्षात राहायलाच हवेत. आणि आता आजचा सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न. कोणत्याही एका रेखावृत्तावर आणि त्याच्या शेजारील 1 अंश पूर्व किंवा पश्चिम रेखावृत्तावरील वेळेत किती फरक असतो? मला खात्री आहे तुम्हाला उत्तर माहितीये. 4 मिनिटे. हेच तर आजच्या क्लासचं सर्वात मोठा टेकअवे आहे. 1 अंशाचा फरक बरोबर 4 मिनिटांचा फरक. हे सूत्र लक्षात ठेवलं तर परीक्षेचा कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. मित्रांनो, आशा आहे आजचा हा स्थानिक वेळ व प्रमाण वेळेचा पहिला भाग तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजला असेल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल मराठी वर्गला सबस्क्राईब करा. होय, आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सवरून आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सोशल मीडिया चॅनल पण नक्की जॉईन करा. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना. इफ यू वॉन्ट टू जॉइन आवर प्रीमियम टेलिग्राम चॅनल, इन्क्लूडेड डेली यूट्यूब व्हिडिओ, PDF नोट्स, क्विज लिंक्स, ₹89 per month. चेक आउट लिंक इन द डिस्क्रिप्शन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्गमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाटीईटी भूगोलाच्या तयारीचा बहुप्रतीक्षित असा भाग 2 घेऊन आलो आहोत. अगदी बरोबर. आणि मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकावर आधारित वेळेची गणिते आणि काही अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट्स अगदी बेसिक लेवलपासून समजून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही जर बेसिक लर्नर असाल ना, तरीही तुम्हाला हे सगळं अगदी सहज समजेल. आणि हो, अभ्यासासाठी या संपूर्ण एक्सप्लेनरच्या महत्त्वाच्या PDF नोट्स आणि सरावासाठी क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. चला तर मग फुल एनर्जीने सुरू करूया. बरं, पुढे जाण्याआधी तुमच्यासाठी एक खूप सोपा वाटणारा पण प्रत्यक्षात अतिशय ट्रिकी असलेला प्रश्न. आता समजा लंडनमध्ये नेमके दुपारी 12 वाजले आहेत, तर मला सांगा त्याच वेळी आपल्या भारतात किती वाजले असतील बरं? अहो, हेच तर ते कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत जे महाटीईटी परीक्षेत वारंवार विचारले जातात आणि तिथेच आपला गोंधळ उडतो. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आजचा हा विषय समजून घेतलात ना की परीक्षेत तुमचा एकही मार्क जाणार नाही, हे नक्की. तर थोडक्यात आजचा आपला अजेंडा सांगायचा तर आपण सुरुवातीला स्थानिक आणि प्रमाण वेळ पाहूया. त्यानंतर भारतीय आणि जागतिक वेळेचा संबंध आणि वेळेचा इतिहास कव्हर करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी आपण महाटीईटीच्या मागील वर्षांचे प्रश्न आणि काही अत्यंत महत्त्वाचे संभाव्य प्रश्न सोडवून आपली तयारी एकदम पक्की करणार आहोत. आता आपण जागतिक वेळावरून आपल्या भारताच्या वेळेकडे येऊया. आपला दुसरा भाग आहे भारतीय आणि जागतिक वेळ. आता हा फॅक्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा, कारण महाटीईटी परीक्षेत भारताच्या प्रमाण वेळेवर हमखास प्रश्न येतो. भारताच्या अगदी मध्यातून एक रेखावृत्त जातं, ते म्हणजे 82°30' पूर्व रेखावृत्त. अगदी बरोबर. आणि हे महत्वाचं रेखावृत्त उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या शहराजवळून जातं.
याच रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही संपूर्ण भारतासाठी भारतीय प्रमाणवेळ म्हणजेच IST म्हणून निश्चित केली गेली आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी हा 82°30 पूर्व हा आकडा आणि मिर्झापूर शहराचं नाव परीक्षेसाठी आत्ताच तोंडपाठ करून ठेवा बरं. पण माझ्या मनात आता एक लॉजिकल शंका आहे. जर मुंबई शहर साधारण 73° पूर्व रेखावृत्तावर आहे आणि कोलकाता हे शहर 88° पूर्व रेखावृत्तावर आहे, तर त्यांच्यात तर 15° फरक झाला. मग त्यांच्या स्थानिक वेळेतही फरक असायला हवा ना? अतिशय हुशार प्रश्न. होय, अगदी लॉजिकली विचार केला तर त्यांच्या स्थानिक वेळेत साधारण 1 तासाचा म्हणजेच 60 मिनिटांचा फरक आहे. पण आता विचार करा, जर मुंबईत एक वेळ आणि कोलकात्यात दुसरीच वेळ ठेवली तर आपल्या देशाच्या रेल्वे, विमान आणि रोजच्या व्यवहारात किती मोठा गोंधळ उडेल. म्हणूनच हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी आपण संपूर्ण भारतासाठी ती एकच भारतीय प्रमाणवेळ वापरतो. आता पुढचा रंजक भाग पाहूया. वेळेची अचूकता आणि आपला इतिहास. तुम्हाला माहितीये का, महा-TET-मध्ये बऱ्याचदा ऐतिहासिक माहितीवर थेट प्रश्न विचारले जातात. इतिहासात डोकावून पाहिले तर 18व्या शतकात राजस्थानचे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी अचूक वेळ मोजण्यासाठी चक्क जंतर मंतर या खगोलीय वेधशाळा बांधल्या होत्या. तिथे सूर्याच्या सावलीवरून अगदी सेकंदापर्यंत अचूक वेळ मोजता येत असे. बापरे, हे खरोखरच अद्भुत आहे. आणि आधुनिक काळात काय? तर सध्या भारतात वेळेची आधुनिक अचूकता राखण्याचे काम नवी दिल्ली येथील NPL म्हणजेच नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी करते. ही संस्था आपल्या घड्याळातील वेळेत सेकंदाच्या चक्क 1,00,000व्या भागापर्यंत अचूकता राखते. मित्रांनो, आपण आता थेट प्रश्नमंजुषेकडे वळण्याआधी एक अतिशय महत्त्वाची सूचना. जर तुम्हाला भूगोलाचे इतर सर्व एक्सप्लेनर सविस्तर पाहायचे असतील तर संपूर्ण प्लेलिस्टची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. आणि आणखी एक गोष्ट, जे विद्यार्थी महा-TET-ची अगदी गांभीर्याने आणि सिरियसली तयारी करत आहेत त्यांनी आपल्या चॅनलची मेंबरशिप फक्त ₹59 आणि ₹119 इतक्या कमी शुल्कात नक्की जॉईन करा, जिथे तुम्हाला तुमच्या तयारीला एकदम बूस्ट करण्यासाठी खूप फायदेशीर आणि विशेष स्टडी मटेरियल मिळेल. नक्की चेक करा. चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. महा-TET-मध्ये मागील वर्षांत विचारले गेलेले प्रश्न आपण सोडूया. आता तुम्ही किती लक्ष देऊन ऐकत होता याची खरी परीक्षा. हे घ्या, पहिले 2 रॅपिड फायर प्रश्न. मी प्रश्न वाचतो, तुम्ही हे एक्सप्लेनर इथेच पॉज करा आणि तुमची उत्तरे लवकरात लवकर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला सांगा. प्रश्न पहिला, 1° रेखावृत्ताच्या अंतरात किती मिनिटांचा फरक असतो? आणि प्रश्न दुसरा, भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली आहे? चला पटापट कमेंट्स करा. वेळ संपली आणि याची अचूक उत्तरे आहेत. पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे 4 मिनिटे. आपण मघाशीच तो गोल्डन रूल पाहिला की पृथ्वीला 1° फिरण्यासाठी 4 मिनिटे लागतात. हे थेट 8वीच्या पुस्तकातील लॉजिक आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 82°30 पूर्व रेखावृत्त. हे तर आपण आत्ताच पाहिलं होतं. मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतेकांनी ही उत्तरे अगदी बरोबर दिली असतील. चला आता पुढचे 2 प्रश्न बघूया. मित्रांनो, तुमची उत्तरे सतत कमेंट्समध्ये येऊ द्या, जेणेकरून तुमची चांगली उजळणी होईल. प्रश्न तिसरा, भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? आणि प्रश्न चौथा, जागतिक प्रमाणवेळ म्हणजेच GMT आणि भारतीय प्रमाणवेळ यांच्यात नेमका किती वेळेचा फरक आहे? आणि याची अचूक उत्तरे आहेत. प्रश्न तिसऱ्याचे उत्तर आहे मिर्झापूर. हे शहर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि प्रश्न चौथ्याचे उत्तर, आपली भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनविच वेळेपेक्षा बरोबर 5 तास आणि 30 मिनिटे पुढे आहे. बेसिक लर्नर्सनी हे नेहमी लक्षात ठेवावे की आपला भारत हा ग्रीनविचच्या पूर्वेकडे वसलेला आहे आणि आपण आधीच पाहिलंय की पूर्वेकडची वेळ नेहमी पुढे असते. आता थोडं गणित करूया. सुरुवातीला आपण लंडनमध्ये 12 वाजल्याचा प्रश्न विचारला होता ना, तसाच हा आणखी एक प्रॅक्टिकल प्रश्न परीक्षेत आला होता. जर ग्रीनविचमध्ये संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी आपल्या भारतात किती वाजले असतील? थोडं लॉजिक लावा आणि उत्तर मनातल्या मनात कॅल्क्युलेट करा बरं. अतिशय सोपे लॉजिक आहे. आपण आत्ताच पाहिलं की आपली भारतीय वेळ ग्रीनविचपेक्षा 5.5 तास पुढे असते. मग साधी बेरीज करा. संध्याकाळच्या 5मध्ये 5.5 तास मिळवले की उत्तर येते 10:30. म्हणजे जेव्हा लंडन किंवा ग्रीनविचमध्ये संध्याकाळचे 5 वाजतात तेव्हा आपल्या भारतात रात्रीचे 10:30 वाजलेले असतात. आणि म्हणूनच आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर, जेव्हा लंडनमध्ये दुपारी 12 वाजतात तेव्हा भारतात संध्याकाळचे 5:30 वाजलेले असतात. क्लिअर? आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात रोमांचक टप्प्याकडे, महा-TETचे सराव आणि संभाव्य प्रश्न. मागील वर्षांचे प्रश्न तर आपण यशस्वीरित्या सोडवले.
आता हे जे 3 संभाव्य प्रश्न आहेत ते पूर्णपणे तुमच्या स्मरणशक्तीवर आणि आपण मगाशी घेतलेल्या माहितीवर आधारित आहेत. संभाव्य प्रश्न पहिला: भारतात सध्या वेळेची अचूकता राखणारी संस्था कोणती आहे? आणि संभाव्य प्रश्न दुसरा: जंतर मंतर या खगोलीय वेधशाळा कोणी बांधल्या? आठवा बरं, आपण आत्ताच याबद्दल सविस्तर चर्चा केली होती. ज्यांनी लक्ष देऊन ऐकले असेल त्यांना लगेच आठवेल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे NPL, म्हणजेच नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, जी नवी दिल्लीला आहे. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय. मित्रांनो, महा-TET-मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील ना, तर अशी फॅक्च्युअल आणि अचूक माहिती लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे बरं का. आणि आता शेवटचा संभाव्य प्रश्न. हा प्रश्न आम्ही अजिबात सोडवणार नाही, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. जर मुंबई आणि कोलकाता यांच्यात 15 अंशाचा फरक असेल तर त्यांच्या स्थानिक वेळेत किती फरक असेल? सोपा आहे. 15 अंश गुणिले 4 मिनिटे करा आणि जे काही अचूक उत्तर येईल ते खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करा. पाहूया किती जणांचं लॉजिक अगदी 100% बरोबर लागतंय. मित्रांनो, तुमच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि एवढी मेहनत घेण्याच्या तयारीबद्दल तुमचे खरोखर खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला हे एक्सप्लेनर आणि दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या इतर TET देणाऱ्या मित्रांसोबत हा एक्सप्लेनर नक्की शेअर करा आणि अशाच दर्जेदार माहितीसाठी आपल्या मराठी वर्गाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच मोफत PDF नोट्स आणि रोजचे अपडेट्ससाठी आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप्स नक्की जॉईन करा. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला आमचं प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे असेल, ज्यामध्ये तुम्हाला रोजचे YouTube एक्सप्लेनर्स, महत्त्वाच्या PDF नोट्स आणि रोजच्या क्विज लिंक्स मिळतील, तर ते फक्त 59 रुपये प्रति महिना इतक्या माफक शुल्कात उपलब्ध आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मन लावून अभ्यास करत रहा. धन्यवाद.